आल्यापासून ना माझं तुझ्यावर प्रेम बसलाय. ऐकतोय नाही. ज्या टायमाला तुम्ही दोघं जण मंदिरात आलात त्या टायमाला मी विचार केला त्या आईला म्हटलं ह्या झाडापेक्षा हा काटकोळाच चांगलाय. तुला बघताच क्षणी माझं मन तुझ्यावरती भिना. कशाबद्दल? प्रेमाबद्दल आपल्या. अरे माणसाचं मन आहे कशाबद्दल? मला असं पहिलं पाठवलं जायचं पाहिजे नोकरी. अरे पण मला सांग बंडल दे नव्हता आला कसं काय? काय की मला लपो लपू. काय कसं मागे सर सर मागं पाठीमागं सर. अरे रे ऐकतो का जे मी सांगेन ना तेच करावं लागेल. तेच करायला लावतो पण काय बोलत आता कसं करू? कशाचं? आता नंतर बघू. आता तो बंडल आलाय लपू ना. मी घालायचं तू घालायचंस हा घागरा तू घालायचंस. काय होईल? अरे ऐक ना मी काय सांगेन त्याला बंडलला की हिंजवडीवरनं माझी बहीण आली म्हणून. लपायचंच म्हणलं तुला काय बोलायचं आहे ना कोणाचं आलंय काय महत्वाचं. माझ्या साईडची पोरगी नाही का माझ्यात? नाही रे इतका काटकोळा नाही. खाली पिते घालचे शाळेला काय रे मी हात लावतो तुझ्या अंगावर काटायला काय बांधलं? मी गाडी मारू शकतो कोण आहे मग? मला काढता यायचं नाही का? व्हायचा अंगाला म्हणजे तुझं कसं काय आलं? तुला पुढचं नंतर सांगतो. अरे मला काय सांगतो तू? हा 2 दिवस सांगून तू करू आहे ना. अरे तुझ्यासाठी नातं पण तू नाही रे. अरे देवा वाटतो कोणा प्युअर बुधर भेटला. बांगड्या का बांगड्या म्हटलं बरं का तेव्हा फिराय नाही का? कार्यक्रम सुटले तर मी तुला पडकं घेऊन पाहिजे बांगड्या का बांगड्या बांगड्या दी देणार लिपस्टिक लाव लावणार टिकली लाव लावणार. मी तो खाली चक्कर मारून. आमची खराटेवाले आहेत ना तुला आस्सा घालवायची नाही. मला ठोकून सोडतील ना बार. हे बघ, ऐक ना तुझं नाव जिलेबी. काय नाव? जिलेबी. बस बस माझं नाव जिलेबी. हा जिलेबी. बंडाला आतमध्ये बोलव हा ये ना. आणि माझा पाक पाडायला लाव. नाही रे बस बस ये आतमध्ये. आमचे ते कुठे ते गेले ते कुठे ते गेले ए हात खाली कुठे झाला? 8 दिवस तुम्ही झाले 8 दिवस करायला गेले ते. तुझ्या मागे एक का? हा मागे आणि तू पुढं आला. पुढं आलो. काय रे? बरे आहेत ना ते? बरेच कसं काय पुढं आला? थोडंसंच राहिले आता. काय? वसुली करायला थोडंसंच तुझं नाव घे ना मग. राहते लवकर कुठं? पुढच्या कामात वसुली करायला हा गावी वसुली करायला. हो लेखक सांगा आणि माणसाने खरंच सांगावं खोटं बोलू नये. आई शपथ हा त्याचं नाही आई शपथ माझं नाही मन बसलं तुझ्यावर. अरे सांगतो काय? ऐक ना ज्या टायमाला मंदिरात तुम्ही दोघं जण आलात का तेव्हाच मी ठरवलं होतं चायला म्हटलं ह्या काटकोळ्यापेक्षा मीडियामध्ये का नाही घेतलं बरं का? कशाबद्दल? वर्ड पण द्यायला स्वप्न सुंदरी म्हणून अरे नाही रे आपली ऑपरेशन झाल्यामुळे मला कसं होत नाही. असं वाटलं काय चाललंय का तुझं राईट
आपण इथे बोलतोय पण आतमध्ये माझी बहीण आहे बहीण. त्या बहिणीला तर ए, त्या- काय? ही फील आहे ना मला, फील आहे ना मला, फील आहे ना मला, फील. माझ्या काय याच्यात घेतलं? जाऊ दे, गाळा नाही तुला तेच बरं. पाटील कोण आहे त्या घरात संपतराव चेअरमन बोलतोय. हा. ऐक ना, कोण म्हणा? चेअरमन, मला माहिती पडला चेअरमन. कोण आहे तो? कोण आहे? कशाला आला? अरे दारू भर घरात ताटल्यावानी झालंय. काम कसं आहे दिवाळीची? ते आलं मला बघितले. आता काय करायचं? काय माहिती इथं तो आता? ए! ऐक, तुला जायचं आहे ना तर मी सांगेल तेच करावं लागेल. रूमाने करू बघ. Excuse me. Please be my company, my company. इंग्लिश. Okay, my company. Please, please come here, home delivery. Come here, come here. अरे दारू भर उभा राहून जरा ताटल्यावानी झालंय. आले, आले! बार पाव, बार पाव जरा. हा. त्याला म्हणा बार पाव. आणि ऐक, बोल. तुझं नाव काय? तुझं नाव काय? रसगुल्ला. वा. तुझं नाव रसगुल्ला. आलं लक्षात? तुझं काय पहिलं स्वीटम होतं का? कुणाचं नाही रे, जसं लक्षात येईल तशी नावं ठेवायची असतात. कळलं तुला? तोंडाला रुमाल बांधते. ऐक, माणसं, ते संडास आहे ते साफ करायचं दौडून. हे सांगत असते. ते हे काय सांगितलं? तुझं नाव काय? रसगुल्ला. आलं लक्षात? ये आतमध्ये. कोण कुत्रीची पिल्ला आणली जरा. अहो, आमच्याच घरात आहे. नमस्कार, आपली ओळख नाही? तुझी माझी आतापर्यंत काय भेट नाही, अच्छा. कारण तू आमच्या गावातली नाही, नवीन आलेली दिसती. कुठे गेला तुझा नवरा? वसुली करायला गेल्यात, वसुली. वसुली करायला. होय होय, वसुली करायला गेल्यात. पाटलाच्या गावा म्हणते दिवाणजी हा. नोकरी करायला, होय की मग. वसुली करायला गेला. हा, वसुली. कधीपर्यंत येणार? तसं काय सांगितलं नाही मला. 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर लागेल. म्हणजे महिनाभर सुद्धा तो येणार नाही. येऊ शकत नाही. म्हणजे घरात तू एकटीच आहेस. मी हे पाहुणे रावळे आहे. मी पाहुणे रावळे. त्यांचं काही नाही बा, जातील ते आज थांबतील, उद्या जातील. एक जरा मनातल्या मुलीशी वाटलं तुला. अहो, बोला ना मग. तसं मी तुझ्या घरात शिरलो, तसं मी तुझ्या घरात शिरलो आणि तुझा चेहरा बघितला बघितला. तर माझ्या मनात जरा बदल घडून आलाय. कशाबद्दल? एक काम कर, अच्छा. घरात तर कोणीच नाही, नाही माझ्याकडे बी भरपूर संपत्ती आहे, म्हणजे सारी तुझ्या नावावर करून देतो. माझ्या आणि मी संपतराव वाघाच्या जबड्यात एकदा शिकार आलं तर सोडत नाही. हे गुलछडे माझी हो, सोन्या नाण्याला तुला पडून टाकतो. अहो, पण थांबा, मला विचार तरी काय तुझ्या करा. भिकाऱ्या नवऱ्याकडे आहे, त्या संपतरावकडे एक रात्र येऊन बघ, तुझी सारी हौस पूर्ण करून टाकतो. काय हो, मला सांगा. आता काय म्हटलं तुम्ही? समजा मी माझ्या नवऱ्याला सोडलंच, सोडून देता. तुमची तरी काय गॅरंटी की तुम्ही मला सोडणार? आणि सारी संपत्ती तुझ्या नावावर करून देतो. 4 पेट्रोल पंप आहे माझे. अरे तुला हो ते नंतर करू उद्या, नंतर पैसे येते. खरं सांगू तुम्हाला, हा. अहो मला सुद्धा तुमच्यासारखाच गडी पाहिजे होता. बस देवांच्या ऐकवाऱ्या, कोण आहे? मी दौलतराव पाटील बोलतोय. पाटील आले. पाटील दौलतराव पाटील पाटील आले. तो तर माझा दुश्मन आहे, खरंच त्याला इथं कोणी बोलवलं. अहो, तिथं मंदिरात त्यांना इथं कोणी बोलवलं? एक काम कर, काय करू? तो घरात येण्याच्या अगोदर हा. चल जरा आपल्या. काय झालं आता, काय झालं? अहो, पाटील आतमध्ये येतील. हा. आलं का लक्षात? मी काय करायचं? मला काय माहिती तुम्ही काय करायचं? एक काम कर, बरोबर आहे, जरा शांत.
मला गावात केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला मला नोकरून काढून टाकलं होतं. तो मला जेलमध्ये मी पाठवू शकतो. आता धाकडे येतील, जेलमध्ये सडक पडावं लागेल. तुला हात जोडतो. हे बघा, हात बीत काय सोडू नका. कुठेतरी लपवून या घडीला. तेच म्हणते मी. पण ऐका, जे मी सांगेल ना तेच करावं लागेल तुम्हाला. काय जे ऐकायला तयार आहे. नक्की ना? मग थांबा, मी आले. माणसाची नीतिमत्ता बदलल्यानंतर काय येते? काय झालं? साडी 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 हा, साडी साडी. आणि मी गावचा चेअरमन मग? आय पांढरीचा भेण्यात मी साडी घाल. ना ना ना. तुझ्या नावावर साडी संपत्ती करायची मला. राहू दे ना. पटलं होतं. तो घरात येईल. आले, आले. हे बघा, आजपासून तुम्ही माझी अक्का कोल्हापूरवरून आल्या. काय वेळ आली माझ्यावर. हा. भीतीला भोग पाडलं तर बरं झालं असतं. आता चल काय वाजवा माझ्या. अरे बरीच पाहुणी मंडळी गोळा झालेली ते नमस्कार. नमस्कार. अचानक येणं केलं? यावं लागलं. का बरं? हा दिवाळी नाही आलो वाटतं दोन. नाही ना अजून. तो मंडळ एकटाच आला. अहो नाही आलं तर चालेल की म्हणजे त्यांची जागा आम्ही चालवू. काय तुम्हाला म्हणायचं? एक सांगायचं महत्वाचं. बोला. तुम्हाला पाहिलं तुमच्यावर आमचं पण बसलं. ईश्वर. काहीतरी काय? अहो आमचा झाला तर गावच्या पाटील म्हणून शोधताल तुम्ही. काय शब्द काय? आम्ही खरंच बोलतोय. म्हणजे पाटलाची पाटील हो? पाटलीन पाटलीन. मेला माझा तो नवरा. आता नाही मेला तर हाताने मारू की. काय आहे त्याच्याविषयी? काय ते तो? अंगावर कापड आहे आहे. का फुटका मणी गायब आहे? आहे. हा? बघा, आला तर आला आणि गेला तरी गेला गेला. तरी गेला. लक्ष्मी, ए लक्ष्मी. कोण आहे? अगं मी आलोय दरवाजावर. लक्ष्मी. पाटील! माझा नवरा आला! ओय! पाटील, माझा नवरा आला, बेकार आहे, पाटील! तुझ्या नवऱ्याला तो काय बोलून घेतलं काही तर. अहो, कशाला हो? आत्ताबद्दल म्हटलं येणारच नाही म्हणून. आता तुझ्या नवऱ्याने इथं मला पाहिलं. बघितलं? तुझ्या दौलतरावची काय इज्जत राहील. कशाला भेटाय गावचं पाटील असून तुम्ही? हे एक काम कर. काय करू? मला कुठतरी लपव. संपलं होय? हा प्रेम संपलं? संपलं. अच्छा. प्रेमाला लाव काढी. आमच्या प्रेमाला आग लागायची वेळ आली आता. प्रेम उठलं होता पण तुझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून ते हातच असं झालं का? पण हे बघा पाटील, जे मी सांगतो तेच करावं हा लागेल. करतो की. करायला? थांबा, आलेच. पाटील काय तो बेबी कोण झाला? हा? लक्ष्मी दरवाजा उघड. लक्ष्मी. ए लक्ष्मी दरवाजा उघड. ए काय करते मला सांग. सांगितलं जाईल. ए अरे गावचा पाटील आहे मी. आणि पटवून सोडून येतो की. नाही जमायचं आपले तरी. काय करायचं? नाही. चला, पर्यंत सर. हा? कारभारी! अरे येतो बाबा. आता या ठिकाणी ते महादेव पाटील बसले. यात्रा कमिटी बसली आणि त्यांच्यासोबत ते मला म्हणते काय बोलत राव तुम्ही आमच्यासोबत गाडी घेतलात. मंडळी हो आजपर्यंत त्या गावामध्ये मी चांगलं काम करीत आलो, करीत राहणार आणि करीत आहे. आज या ठिकाणी खरी नेतृत्व मला नागरी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. चला टाळा वाजवा, चला. कसं मंडळी, जरा थांबा. माझा नवरा आला बघ. कारभारी! कारभारी! यात मध्ये.
मी कारभारी अगं किती दिवस झाले मी बाहेर होतो. हा आज एक काम कर, मला जेवायला दे आणि बिचार टाकून दे, जरा झोपू दे मला आराम कर. हा? कारभारी तुम्हाला सांगायचं विसरलं. तुम्ही गेला आणि पै पाहुण्यानं अख्खं घर भरलं आपलं. पाहुण्यांनी होय माझी बहीण आली